आहेत। वरचं देठ काढून घ्यायचं आहे आणि याच्या आपल्याला अशा पातळ काप करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला सर्व काप करून घ्यायचे आहेत। असे मी दोन्ही वांग्याचे काप करून घेत आहे। मी एक बेकिंग ट्रे घेतलेला आहे आणि त्याला पेपर लावलेला आहे। थोडंसं वरून तेल लावायचं आहे। हे जे वांग्याचे काप केलेले आहेत ते असे ट्रेवर मांडायचे आहेत। अशा प्रकारे मी ट्रे मध्ये सर्व मांडून घेतलेलं आहे। ओव्हन मी 5 मिनिटं प्रीहीट करून घेतलेला आहे। 200 डिग्रीवर हे 20 ते 25 मिनिटं ही वांगी आता बेक करून घेत आहे। सॉस करण्यासाठी 1 टीस्पून मी अमूल बटर घेतलेला आहे। 2 टीस्पून मी ऑलिव्ह ऑइल घालत आहे। तेल गरम झालेलं आहे आणि इथे 5 पाकळ्या मी लसणाच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत। लसूण मी थोडासा परतून घेतला आहे आणि इथे 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो याच्यामध्ये घालायचा आहे। कांदा सुद्धा याच्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। पाव टीस्पून मीठ घालत आहे। कांदा सुद्धा बघा आता ब्राऊन होत आलेला आहे। आज मी तुम्हाला एक इटालियन रेसिपी करून दाखवत आहे। ही रेसिपी तुम्ही याआधी कधीच केली नसेल। मिक्सरमध्ये मी 3 मोठे टोमॅटो याची प्युरी करून घेतलेली आहे, ती याच्यामध्ये घालायची आहे। ही प्युरी चांगली मिक्स करून घ्यायची आहे। ही इटालियन रेसिपी आहे आणि हिचे नाव एग प्लांट पार्मेजियाना। अर्धा टीस्पून काळी मिरी घालत आहे। 1 टीस्पून ओरेगानो, 1 टीस्पून चिली फ्लेक्स, 1 टीस्पून चिली सॉस घालत आहे। 1 टेबलस्पून टोमॅटो सॉस आहे। या सॉसमध्ये सर्व काही आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि सॉस चांगला शिजवून घ्यायचा आहे। मिक्सरमध्ये मी टोमॅटो वाटले आहेत, त्याचं मी मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून ते याच्यामध्ये घालत आहे। हा सॉस आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे। वांगी सुद्धा फ्राय झालेली आहेत। मी आता ही ओव्हनच्या बाहेर काढत आहे। ही वांगी मी बघा दोन्ही बाजूने बेक करून घेतलेली आहेत। एग प्लांट पार्मेजिना करण्यासाठी बघा इथे एक बेकिंग ट्रे घेतलेला आहे, मी काचेचा घेतलेला आहे। ट्रे मध्ये सॉस केलेला आहे टोमॅटोचा, तो थोडासा आधी पसरून घ्यायचा आहे। आता या सॉसवर ही वांगी आपल्याला अशी ठेवून घ्यायची आहे। याच्यावर 1 चमचा ऑलिव्ह ऑइल घालायचा आहे। याच्यावर हे बघा मी प्रोसेस्ड चीज आहे, हे किसून ठेवलेलं आहे, ते याच्यावर घालायचं आहे। तुमच्याकडे जर पार्मेसन चीज असेल किंवा मोझरेला चीज असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। परत एकदा सॉस घालायचा आहे। परत त्याच्यावर वांग्याचे काप ठेवायचे आहेत। परत ऑलिव्ह ऑइल घालायचं आहे, चीज घालायचं आहे, परत एकदा सॉस घालायचा आहे। चीज आपण जास्त वापर करतोय म्हणून या सॉसमध्ये मीठ कमी घातलेलं आहे। टोमॅटो सॉस घालायचा आहे, वर चीज घालायचं आहे। माझ्याकडे थोडं मोझरेला चीज पण आहे, ते सुद्धा मी याच्यात वरून घालत आहे। आता हे तयार झालेलं आहे। ओव्हन मी 5 मिनिटं प्रीहीट करून घेतलेलं आहे। आता हे 200 डिग्रीवर 25 मिनिटं मी हे बेक करून घेत आहे। हे बेक झालेलं आहे, मी आता ओव्हनमधून काढत आहे। आता हे सुरीने कापायचं आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। वांग्याची ही वेगळीच रेसिपी आहे। अशाच नवीन रेसिपी तुम्हाला फॅमिली फ्लेवर चॅनलवर बघायला मिळतील। धन्यवाद।